पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरती 2026 महाराष्ट्रतर्फे विद्यार्थी मिळवणं अजूनही या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी मेरिट लिस्ट या ठिकाणी आली नाही आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी मेरिट लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे। त्याचबरोबर लो कट ऑफ या ठिकाणी कोणकोणत्या डिव्हिजनचा कमी कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे, म्हणजे 60%, 70%, 80%, 90% अशा प्रकारे कट ऑफ कोणकोणत्या डिव्हिजनचा जाणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। कोणकोणते असे सेफ डिव्हिजन आहे ज्या ठिकाणी कट ऑफ कमी आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी लिस्ट कोणत्या तारखेला येणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि कास्ट वाईज मी तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे। एससी, एसटी, ओबीसी, डब्ल्यूएस ओपन, पीडब्ल्यूडी या सर्व कॅटेगरीचा अहिल्यानगर डिव्हिजन, अकोला, अमरावती, बीड, बारामती, भुसावळ, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजी महाराज नगर, धाराशिव, धुळे, गोवा, जळगाव, कराड, कोल्हापूर, मालेगाव, मुंबई सिटी झालं। त्याचबरोबर जे नागपूर, महसूल, नांदेड, नाशिक, नवी मुंबई, पालघर, पंढरपूर, परभणी, पुणे सिटी ईस्ट, पुणे सिटी वेस्ट, पुणे महसूल, रायगड, रत्नागिरी, मिरज, भुसावळ, सांगली, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ या सर्व डिव्हिजनचा कॅटेगरी वाईज कट ऑफ किती जाणार आहे, सेफ झोन किती असणार आहे, सिलेक्शन होण्यासाठी आपल्याला किती पर्सेंटेज असले पाहिजे, 60%, 70%, 80%, 90% वाल्यांचा होणार आहे काय याबद्दल सुद्धा बोलणार आहे। आता व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज पडले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे की मुलांना किती पर्सेंटेज आहे, 60%चा किती रेशो आहे, 70%चा किती रेशो बनत आहे, 80%चा किती रेशो बनत आहे, 90%चा किती रेशो बनत आहे, 91%चा किती रेशो बनत आहे, 93%चा किती रेशो बनत आहे, हा काही अंदाज मला या ठिकाणी लागणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची जी पहिली लिस्ट लागली तर त्यामध्ये 3,500 प्लस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि भरपूर विद्यार्थी या ठिकाणी डिमोटिवेट झाले। मुलांना असं वाटणार की बाबा सर्व जागा या ठिकाणी भरल्या, पण असं काही नाही आहे। अजून जे विद्यार्थी मित्रांनो 6 लिस्टा येणार आहे आणि जून महिन्यापर्यंत ही भरती या ठिकाणी चालणार आहे। प्रत्येक म्हणजे एका महिन्यानं किंवा 22 दिवसानं जे विद्यार्थी मित्रांनो लिस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे। तर आपल्याला या ठिकाणी उम्मीद या ठिकाणी सोडायची नाही आहे, एक लक्षात ठेवा, आपल्याला डिमोटिवेट या ठिकाणी व्हायचं नाही आहे। पहिली तशी लिस्ट लागली आहे त्यामध्ये सर्व काही फर्जीवाडा त्यामध्ये झालेला आहे। मुलांना जास्त म्हणजे मुलांना कमी पर्सेंटेज होते, म्हणजे 40% झालं, 50% झालं, तर अशा विद्यार्थ्यांनी काय केलं की फॉर्म भरताना त्यांनी डायरेक्ट जे आहे त्या ठिकाणी 97% टाकलेले आहे आणि त्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे आणि ते विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी चालले नाही आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जर गेले तर त्यांना डायरेक्ट जे विद्यार्थी मिळवणं त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर असा काही फर्जीवाडा त्या ठिकाणी झालाय, त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना इमानदारीनं पर्सेंटेज होते, जसं 60%, 70%, 80%, 90% अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं नाही, पण ज्यांना 35% होते, 40% होते, 50% होते अशा विद्यार्थ्यांचं पहिल्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालंय, कारण की त्यांनी फर्जीवाडा केला, म्हणजे फॉर्म भरताना स्वतःवरून जास्त पर्सेंटेज टाकले, म्हणजे 97% फॉर्म भरताना त्यांनी त्या ठिकाणी टाकलेले आहे, एक लक्षात ठेवा। तर आपल्याला डिमोटिवेट या ठिकाणी व्हायचं नाही, संयम आपल्याला ठेवायचा। आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी मेरिट लिस्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो 4 एप्रिल पर्यंत या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी मेरिट लिस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे। 4 एप्रिलला ते सुद्धा 5 वाजताच्या नंतरच पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी मेरिट लिस्ट लागणार आहे। तर 5 वाजता नंतरच या ठिकाणी लिस्ट येत असते, एक लक्षात ठेवा। रात्री सुद्धा लागू शकते, 7 वाजता सुद्धा येऊ शकते किंवा 8 वाजता सुद्धा येऊ शकते, रात्री केव्हाही येऊ शकते 4 तारखेला, ठीक आहे। आणि जर समजा 4 एप्रिलला नाहीच लागली पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी मेरिट लिस्ट, तर मग 5 एप्रिल पर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। 4 ते 5 एप्रिलच्या आसपास या ठिकाणी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची दुसरी मेरिट लिस्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता कट ऑफ किती जाणार आहे ते तुम्हाला सांगून देतो, सेफ झोन किती आहे, तर पहा जेणेकरून एक अंदाज आपल्याला लागणार आहे। तर पहा अहिल्यानगर डिव्हिजन आहे, अकोला डिव्हिजन आहे, अमरावती डिव्हिजन आहे, बारामती डिव्हिजन आहे, बीड डिव्हिजन आहे, भुसावळ डिव्हिजन आहे, बुलढाणा डिव्हिजन आहे, चंद्रपूर डिव्हिजन आहे, या डिव्हिजनचा जो कट ऑफ जाणार आहे, तर पहा तुम्हाला जर समजा 85 ते 95च्या आसपास असेल तर आपलं
100% सिलेक्शन होणार आहे। आणि तुम्ही ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल 80 ते 92% असेल तर आपलं सिलेक्शन होणार आहे। एवढाच कडाप या ठिकाणी जाणार आहे। ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा SC/ST कॅटेगरीचे असाल तर 79 ते 90 च्या आसपास कडाप आपल्याला या डिव्हिजनचा पाहायला भेटणार आहे, ठीक आहे। आणि PWD कॅटेगरीचे असाल तर 70% 80% सुद्धा कडाप आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटू शकते। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजन आहे, धाराशिव डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजन आहे, गोवा डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजन आहे, कराड डिव्हिजन आहे, कोल्हापूर डिव्हिजन आहे, मालेगाव डिव्हिजन आहे। तर हे काही डिव्हिजन आहे। तर या डिव्हिजनचा जर आपण कडाप पाहिला तर तुम्ही या ठिकाणी जनरल ओपन म्हणजे UR कॅटेगरीचे असाल, ओपन कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी जो कडाप जाणार आहे तर 80 ते 94 च्या आसपास कडाप आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। आणि ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर जवळपास या ठिकाणी 81 ते 92 च्या आसपास कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। त्यानंतर SC/ST कॅटेगरीचे असाल तर 80 ते 90 च्या आसपास कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे। ह्या रेशोने या ठिकाणी कडाप पाहायला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर PWD कॅटेगरीचे असाल तर 80-85 पर्यंत कडाप सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटू शकतो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी मुंबई सिटी ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ ईस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई सिटी साऊथ डिव्हिजन आहे, मुंबई सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, मुंबई GPO आहे। तर हे काही डिव्हिजन आहे। तर या ठिकाणी जर पाहिलं आपण कॉम्पिटिशन जास्त नव्हती या जागेवर, कारण की इथं एकट दुक्कट जागा होत्या आणि त्यासुद्धा कॅटेगरी वाईज जागा नव्हत्या त्या ठिकाणी। SC झालं, OBC झालं, ह्या काही जागा नव्हत्या, एकट दुक्कट जागा होत्या इथं। पण ओपन कॅटेगरीच्या जास्त जागा होत्या त्या ठिकाणी, म्हणजे 4 झाला 8 झाला, पण कमी प्रमाणात त्या ठिकाणी जागा होत्या ओपन कॅटेगरीच्या, त्यामुळे जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नाही। तर इथला जो कडाप आहे तर हा UR कॅटेगरीचा जो कडाप आहे हा या ठिकाणी 75 ते 90 च्या आसपास कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे, किंवा 75 ते 89 च्या आसपास UR कॅटेगरीचा ओपन कॅटेगरीचा कडाप पाहायला भेटणार आहे। आणि ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 80 ते 91 च्या आसपास पाहायला भेटणार आहे। SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 80 ते 90 च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर PWD कॅटेगरीचे असाल तर 70% पर्यंत कडाप आपल्याला या डिव्हिजनचा पाहायला भेटणार आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी पालघर डिव्हिजन आहे, पंढरपूर डिव्हिजन आहे, परभणी डिव्हिजन आहे, पुणे सिटी डिव्हिजन आहे, पुणे सिटी वेस्ट डिव्हिजन आहे, पुणे महसूल आहे। तर या डिव्हिजनचा जर आपण कडाप पाहिला तर तुम्ही UR कॅटेगरीचे असाल तर जवळपास 85 ते 95 च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 80 ते 91-92 च्या आसपास पाहायला भेटणार आहे। SC/ST कॅटेगरीचे असाल तर 80 ते 90 च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। आणि PWD कॅटेगरीचे असाल तर जवळपास 70% 80% च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। आणि त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे तर ते या ठिकाणी रायगड डिव्हिजन आहे, रत्नागिरी डिव्हिजन आहे, RMS BM मिरज आहे, RMS LDN भुसावळ आहे, सांगली आहे, सातारा, श्रीरामपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, यवतमाळ हे काही डिव्हिजन आहे। इथला जो कडाप हा कमी जाणार आहे। ओपन कॅटेगरीचे असाल तर 80 ते 93 च्या आसपास कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे, किंवा 80 ते 95 च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल 80 ते 91 च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर या ठिकाणी 79 ते 90 च्या आसपास कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे, किंवा 79 ते 87 च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे। आणि PWD कॅटेगरीचे असाल तर 70% 75% पर्यंत कडाप पाहायला जाणार आहे। एवढा काही सेफ झोन आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्या साठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।